सन्माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा डॉक्टर सुजयदादा विखे पाटलांचा शिर्डी शहरातील युवक कार्यकर्ते चेतन कोते यांची भारतीय जनता पार्टी युवा शिर्डी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून भारतीय जनता पार्टीचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन शिंदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पदभार दिलाय। यावेळी शिर्डी नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, उपनगराध्यक्ष अभय शेळके, सचिन तांबे, ज्ञानेश्वर आबा गोंदकर, माजी नगरसेवक अशोक गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर, गजानन शेरवेकर, सागर कोते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचा शिर्डी शहर अध्यक्ष म्हणून मला पार्टी संघटनेच्या माध्यमातून जे अधिकार प्राप्त झाले आहेत त्या अधिकारांमुळे मी आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केलं आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केले आहे, असे आमचे युवा सहकारी चेतन भाऊ कोते यांची भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहर अध्यक्षपदी नियुक्ती करत आहेत। जास्तीत जास्त युवकांना संघटित करून भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळात पोहोचवावेत असा उद्देश या निवडीमागे आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी दिलेली जी घोषणा आहे आपकी बार 400 पार, याच्यामध्ये चेतन भाऊ युवकांच्या सहकार्याने भारतीय जनता पार्टीचा विचार, नरेंद्र मोदींचे विचार घरोघर पोहोचण्यात प्रयत्न करतील याच्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही। आपल्या माध्यमातून मी चेतन भाऊ कोते यांना खूप खूप शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या शहर अध्यक्षपदी चेतन भाऊ कोते यांची निवड झालेली आहे आणि या निवडीचं पत्र या शहराचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय सचिन भाऊ शिंदे यांनी त्यांना पत्र देऊन त्यांना हा पदभार स्वीकारण्यासाठी त्यांना विनंती केलेली आहे आणि आम्ही सर्व या शिर्डी शहरातील भाजपचे कार्यकर्ते या पत्र देत असताना जो काय आम्हाला एक चांगला युवक त्या ठिकाणी त्याला काम करण्याची संधी मिळाली म्हणून आम्हाला एक उत्साह निर्माण झालेला आहे आणि त्यांना मी भावी काळासाठी त्यांच्या सगळ्याच कामासाठी आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्याकडून निश्चित चांगलं जोरदार काम भारतीय जनता मोर्चाचं होणार आहे त्याबद्दल आमच्या मनात शंका नाही। देशामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदींचं सरकार अतिशय उत्कृष्ट काम करत आहे। अनेक विषय, अनेक योजना देशभरामध्ये या त्यांच्या आपल्या भारतीय जनता पार्टी सरकारच्या माध्यमातून झालेल्या आहेत। देशात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। अबकी बार 400 पार असं एक या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 100% 400 पेक्षा जास्त खासदार निवडून येणार आहेत आणि याच्यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग राहणार आहे। म्हणून आज चेतन कोतेची नियुक्ती झाली। चेतन कोतेंच्या माध्यमातून अतिशय मोठं काम या शिर्डी शहराच्या भारतीय जनता मोर्चाच्या माध्यमातून ते करणार आहेत आणि निश्चित मोठं काम आणि मोठं यश आपल्या शिर्डी लोकसभेच्या जे कोणी उमेदवार महायुतीचे असणार आहे त्यांना मोठं या माध्यमातून मोठं काम चेतनच्या माध्यमातून होईल आणि मोठ्या मताधिक्याने आपल्या शिर्डी लोकसभेचं सुद्धा सीट निवडून येणार आहे। त्याच्याबद्दल आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका नाही। मी त्यांना युवा मोर्चा अध्यक्ष झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून चांगलं युवा मोर्चाचं काम होईल ही अपेक्षा व्यक्त करतो। मला आज या ठिकाणी अतिशय आनंद वाटतोय। तळागाळातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज देशातील सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये आज मला काम करण्याची शिर्डी शहराचे भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष आदरणीय सचिन भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाची आज पद न म्हणता मला एक जबाबदारी त्यांनी दिली। नक्कीच या जबाबदारीच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम, जे भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण आहेत, घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम, युवकापर्यंत पोहोचण्याचं काम या माध्यमातून मी करणार आहे। आज या ठिकाणी शिर्डीमध्ये सर्व स्तरातील युवकांना सोबत घेऊन या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचे सगळे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणार आहे। या ठिकाणी मला ज्यांच्या माध्यमातून काम करण्याची संधी भेटली अशी भारतीय जनता पार्टीचे शिर्डी शहर अध्यक्ष सचिन भाऊ शिंदे, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर आबा गोंदकर पाटील, त्याचप्रमाणे शिर्डी शहराचे नगराध्यक्ष विद्यमान नगराध्यक्ष शिवाजी भाऊ गोंदकर, तसेच माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके पाटील, त्याचप्रमाणे उपनगराध्यक्ष सुजितदादा गोंदकर, अशोक भाऊ गोंदकर, त्याचप्रमाणे आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्याचप्रमाणे सुजयदादा विखे पाटील साहेब यांनी मला ही काम करण्याची संधी दिली। मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद देतो। धन्यवाद।
मोफत 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान अंतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत। नाव नोंदणी करिता संपर्क 8055 8554 45 तसेच 7030 03 54 45। सौजन्य अयोध्या हॉस्पिटल, ठिकाण साई 9 ग्रुप कार्यालय, अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग, पिंपळवाडी रोड, शिर्डी।